आज 1 मे आहे आणि इथे गिरणी कामगार मुंबईत हुतात्मा चौकात अभिवादन करण्यासाठी आले होते। त्याच दरम्यान आता गिरणी कामगारांच्या मागण्या वर्ष झालं तरी पूर्ण झाल्या नाहीये, तर आपण आता त्यांच्याशी संवाद साधूयात की त्यांच्या नक्की काय मागण्या आहेत, तुमच्या काय मागण्या आहेत। खरं तर गिरणी कामगारांची मागणी काय सरकारपर्यंत आणि न्यूज माध्यमांनाही चांगली माहिती आहे की मुंबईतच 500 स्क्वेअर फीटचं घर हे आम्ही मिळवण्यासाठीच आता इतके दिवस संघर्ष करतोय आणि त्या माध्यमातून गेली 2-2.5 वर्ष जो काय संघर्षाची धार वाढलेली आहे, सरकारलाही कुठेतरी झोकावं लागतंय। आज 1 तारीख 1 मे मुंबईच्या बाहेर जाऊन गिरणी कामगारांच्या घरांचं भूमिपूजन करण्याचा कुठेतरी प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होणार होता, निश्चितपणानं तो रद्द झालेला आहे। यातच गिरणी कामगारांचा खऱ्या अर्थानं विजय आणि संघर्षाची धार जी काय ती सरकारपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर सरकारने गिरणी कामगारांसाठी निर्णय घेतला नाही, आता 13 मार्चला झालेल्या एकनाथराव शिंदे साहेबांसोबतच्या बैठकीत जी काय आश्वासने दिलेली आहेत ती एकनाथराव शिंदे साहेबांनी पूर्ण करावी, अन्यथा या हुतात्मा स्मारकाचे इथे उभे राहून आम्ही शपथ घेऊन सांगतोय की येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासारखा मोर्चा निश्चितपणानं सरकारला पाहायला मिळेल। आमची मराठी एकीकरण समिती असेल किंवा संपूर्ण मराठी ज्या संघटना आहेत त्यांनी आता गिरणी कामगारांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला, त्यामुळे कदाचित एक मराठा समाज आणि मराठी पूर्ण जनता याच्यात खूप फरक पडणार, त्यामुळे कदाचित त्याच्यापेक्षाही एक मोठं वातावरण ह्या मुंबईमध्ये सरकारला पाहायला मिळेल। त्याआधीच सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात जो काय एक गिरणी कामगारांचं म्हणजे मुंबई आपण म्हणतोच की गिरणी कामगारांनी मिळवून दिली, त्या गिरणी कामगाराची ताकद काय होती, त्यावेळी आम्ही समाजासाठी लढलो, मराठी माणसासाठी लढलो आहे, महाराष्ट्रासाठी लढलो आहे। आज आम्ही स्वतःला मुंबई मिळवण्यासाठी निश्चितपणाने पुन्हा एकदा लढून पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राचा लढा दुसरा, कारण महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण गिरणी कामगारांचाच विषय नाही, संपूर्ण मराठी समाजाचं एक वातावरण बघितलं की लक्षात येतं की कुठेतरी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दुसरा पुन्हा एकदा उभं राहण्याची गरज आहे आणि इथल्या मराठी माणसाला आपला जो काय न्याय काय अधिकार तो मिळालाच पाहिजे। भूमिपुत्रांवरचे अन्याय निश्चितपणानं थांबले पाहिजेत, यासाठी मराठी सर्व जनतेला माझ्या मराठी सर्व संघटनांनाही विनंती करेन कुठेतरी आता एकजुटून एक मराठी झेंड्याखाली आपण निश्चितपणाने येऊन पुन्हा एकदा हा मराठी मातीचा छत्रपतींचं स्वराज्य असेल आपली ही माती पुन्हा एकदा आपल्याला सुजलाम सुफलाम करून तिचं पुन्हा एकदा रक्षण करण्याची आवश्यकता आलेली आहे। पण जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण जर झाली नाहीत तर मग काय पवित्रा उचलणार आहात तुम्ही? आम्ही आझाद मैदानामध्ये पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन सामूहिक उपोषण चालू होईल। 25,000 गिरणी कामगारांचं आजपर्यंत जवळजवळ 13,000 ते 14,000 गिरणी कामगारांची नोंदणी झालेली आहे। हा 25,000चा आकडा जसा पूर्ण होईल त्यानंतर सरकारला आम्ही एक इशारा देऊ आणि त्या पद्धतीने आझाद मैदान पूर्ण भरलेलं सरकारला पाहायला दिसेल। आजचा हा दिवस आहे ना, आजचा दिवस हा योगाने अत्यंत महत्त्वाचा आहे। आज बौद्ध पौर्णिमा आहे, संयुक्त मराठी दिवसाचा म्हणजे संयुक्त मराठी महाराष्ट्राचा दिवस आहे, कामगारांचा दिवस आहे। अशा दिवशी सरकारला 10 वेळा आठवण करून देणार नाही आहे, ही शेवटची आठवण आहे। काय शेवटची आठवण आहे? गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे, हे 10 वेळा सांगायची काय गरज आहे? तुम्ही शेलू मागणीला जे आज तुम्ही हे करणार होता ते चुकीचं आहे ना। तुम्ही अरे का आमच्या तुम्ही जखमी होते मीठ सोडताय? मुंबईतच आणि गिरण गावातच घरं मिळाली पाहिजे, हे जर शासनाला कळत नसेल तर मग 57 ते 60 1957 ते 60 हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, हा कामगारांच्या रूपाने संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा तयार होईल आणि हा लढा तयार झाला तर हा शांत बसणारा लढा नाही आहे। हा कामगार पेटून उठलेला आहे आणि तो सरकारला जाब विचारत आहे। तुम्ही काय करत आहात नेमकी? तुम्ही लोकांची फसवणूक करू नका, मुंबईतच घरं द्या आणि तो निर्णय घ्या आणि जो GR काढलाय मुंबईत आमच्या मराठी मुंबईमध्येच घर पाहिजे आणि आम्हाला आसपास नको, आम्हाला फक्त मुंबईमध्येच पाहिजे आणि ते गिरणी कामगार म्हणून आम्ही हक्काने घेणारच, हक्क आहे। तर इतकीच मागणी आहे गिरणी जगताप साहेब आपण शिंदे साहेब दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकार किती वागतं योग्य बघते का तुम्ही? हे बघा ही स्थिती आहे आज। आता हा दिवस जो आहे ना हा अत्यंत मोलाचा दिवस आहे आणि या दिवशी जर सरकारला कामगारांची जर समजा जाण येत नसेल तर काय म्हणायचं सरकारला? लाचार सरकार आहे, लाचार सरकार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात काम व्हायलाच पाहिजे। महाराष्ट्रात गिरणी कामगारांच्या रूपाने क्रांती होणार आणि सत्तांतर पूर्ण होईल अशा प्रकारची आम्ही सदिच्छा व्यक्त करतो।
आजच्या या स्मारक आजच्या या संयुक्त लढ्याच्या निमित्ताने आपल्याबरोबर मराठी अशी गोष्ट आहे. अध्यक्ष गोवर्धन देशमुख या साहेबांनी विनंती करेन की आपल्या याच्यावर काय मत आहे साहेब? सर आता जे गिरणी कामगार उतरलेत रस्त्यावर, गिरणी कामगार रस्त्यावर उतरलेत, तर सरकार चुकीचं करते का बरोबर, तुमचं काय म्हणणं आहे? तर आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. या देशाला आणि या महाराष्ट्राला गती देण्याचं काम कामगारांनी केलं आहे. मग गिरणी कामगार असेल, माथाडी कामगार असेल, सगळ्यांनी. हा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राची लढाई झाली. देश स्वातंत्र्यासाठी बाबू गेनूने या ठिकाणी आहुती दिली आहे, हुतात्मा पत्करलं. कोण होता? गिरणी कामगार होता. आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांना या हुतात्मा चौकात येऊन आंदोलन करावं लागतं. शेतकरी आणि कामगार एकमेकांच्या हातात हात घेऊन असलेला हा स्टॅच्यू आहे. आज मला एवढंच सांगायचं आहे, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातला असलेला हा आमचा कानाकोपऱ्यातला गिरणी कामगार, त्यांचे नेते, कृती समिती सातत्याने आंदोलन करत आहेत. मला कळत नाही, रस्त्यावरच्या माणसाला तुम्ही घर देताय आणि माझ्या गिरणी कामगारांच्या जमिनीवर इतके मोठे इमारती उभ्या राहिल्या, टावर उभ्या राहिल्या. सरकारने आश्वासन दिलं आहे, सरकार कोणाचं असो, पण आज त्या कामगारांना आंदोलन करावं. आम्ही सभागृहात, मी असेल, सचिन नायर असेल, भाई जगताप असेल, सगळे आम्ही या गिरणी कामगारांच्या प्रश्नासंदर्भातून आवाज उठवून सुद्धा आज न्याय दिला गेला नाही. पनवेलला कधी जागा दाखवली जाते, कधी कोणाला भीक देताय तुम्ही? खरं म्हटलं तर हे जर रस्त्यावर उतरले आणि त्या टॉवरमध्ये घुसले हे जर टॉवरमध्ये घुसले तर सरकार काय करेल? आता ही वेळ आलेली आहे. आज मला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सरकारला एवढंच सांगायचं आहे, जर गिरणी कामगारांच्या असलेल्या घराच्या प्रश्नासंदर्भामध्ये आझाद मैदान, मंत्रालय सगळीकडे आंदोलन करून त्यांच्या कुटुंबाने न्याय 1982 सालापासूनचा अधिकार मागताय, तो देत नसाल तर कदाचित सगळे गिरणी कामगार कुटुंबासकट तिथे उभं राहिलेल्या टॉवरमध्ये जातील आणि घराचा ताबा घेतला तर परत एक महाराष्ट्रातली चळवळ उभी राहील आणि परत महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळ करण्याचा निर्णय घ्यायचा. पण आता गिरणी कामगारांनी जर मागण्या आणि आश्वासनं पूर्ण झाली ना, गिरणी कामगारांची मागण्या आणि आश्वासनं पूर्ण झाली नाहीत तर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. साधी गोष्ट आहे, मी आता एक सांगतो, जास्त लांब नाही जात. मी मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं, म्हाडा असेल किंवा खाजगी विकासकाला ज्यावेळेला आपण काही शासकीय जमिनीतून देतो तेव्हा 10%च्या वरती ही रिझर्वेशन या म्हाडाला तिथून घरं रिझर्वेशन करून द्यावी लागतात. तेवढी जरी दिली ना मुंबईतली शासकीय जमिनीवर, आता शासकीय जमीन भोगवटा क्रमांक 2(1) अनेक कायदे सरकारने केलेले आहेत, बिल्डरांच्यासाठी चांगले केलेले आहेत, त्यातून रिझर्वेशन टाकून नुसतं या गिरणी कामगारात एवढ्या आता डेव्हलपमेंट मुंबईला होतो आहे, त्या जमिनीत आत्तासुद्धा म्हाडाच्या ताब्यामध्ये अनेक घरं आहेत पण त्याची लॉटरी काढत नाही. ते गिरणी कामगारांना द्या, आपोआप प्रश्न मिटेल. फक्त त्या बैठकीला बोलवलं पाहिजे, दुर्दैवाने बोलवलं जात नाही आणि निर्णय घेतला जात नाही. म्हाडा लॉटरी काढते, कोणासाठी काढते? पहिली गिरणी कामगारांसाठी काढा, मग बाकीच्यांसाठी काढा, असं माझं मत आहे. तर गिरणी कामगारांचं हेच म्हणणं आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत तर त्या आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी वैदेही कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई.